नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापिका डॉक्टर आरती खडतकर, कला महाविद्यालय बुलढाणा। आज आपण BA भाग 2 मधील सेमिस्टर 3 मधील युनिट क्रमांक 5 मधील रिकार्डोचा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा तुलनात्मक परिव्यय सिद्धांत या घटकाचा अभ्यास करत होतो। कालच्या भागामध्ये आपण शिकलो होतो की समान उत्पादनातील निरपेक्ष भिन्नता असताना आंतरराष्ट्रीय व्यापार कसा होऊ शकतो याचा आपण अभ्यास केला। आज आपण या ठिकाणी शिकणार आहोत की उत्पादन व्ययातील समान भिन्नता। आता दोन देशांमध्ये दोन वस्तूंचा व्यय अनुपात किंवा विनिमय दर सारखाच असेल, म्हणजेच उत्पादन व्ययात समान भिन्नता असेल तर आंतरराष्ट्रीय व्यापार होणार नाही। परंतु उत्पादन व्ययातील समान भिन्नतेचे उदाहरण व तक्त्याद्वारे पुढे सांगता येते। म्हणजे दोन देशातील दोन वस्तूंचा व्यय अनुपात, व्यय म्हणजे खर्च, अनुपात म्हणजे रेशिओ, विनिमय दर म्हणजे एक्सचेंज जर सारखाच असेल, म्हणजेच उत्पादन व्ययात जर भिन्नता असेल, म्हणजे उत्पादन खर्चात जर समान भिन्नता असेल तर आंतरराष्ट्रीय व्यापार होणार नाही असं रिकार्डोचं म्हणणं आहे। परंतु आंतरराष्ट्रीय व्यापार सुद्धा होऊ शकतो हे या ठिकाणी उदाहरणादाखल रिकार्डोने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता दोन देश भारत आणि पाकिस्तान, श्रम परिव्ययाच्या मात्रा ह्या एक्स मध्ये, दोन वस्तूंची उत्पादन 20 क्विंटल गहू किंवा 10 क्विंटल तांदूळ, भारत एक्स मात्रामध्ये 20 क्विंटल गहूचं उत्पादन घेतो किंवा एक्स मात्रामध्ये 10 क्विंटल तांदळाचं उत्पादन घेतो। म्हणजे दोन वस्तूंचा व्यय अनुपात किंवा विनिमय दर हा गव्हास तांदूळ म्हणून 2:1 असा ठरतो भारतामध्ये। आता आपण पाकिस्तानचा विचार करूया। पाकिस्तानामध्ये सुद्धा एक्स मात्रा श्रम परिव्ययाच्या घेतल्यानंतर त्याच्यामध्ये पाकिस्तान 10 क्विंटल गहू करतो किंवा 5 क्विंटल तांदूळ या ठिकाणी उत्पादित करतो। म्हणजे याचा रेशिओ आहे 2:1 या पद्धतीने गहू आणि तांदळाचा। आता याच्यावरून आपण असं लक्षात घ्यायचं की वरील तक्त्यामध्ये दर्शविल्याप्रमाणे दोन्ही देशात सारख्याच श्रम परिव्ययाच्या म्हणजे एक्सच्या मात्रा लावल्या असता भारतात 20 क्विंटल गव्हाचे उत्पादन होते आणि 10 क्विंटल तांदळाचे उत्पादन होते। परंतु पाकिस्तानमध्ये 10 क्विंटल गव्हाचे आणि 5 क्विंटल तांदळाचे उत्पादन होते। या ठिकाणी भारतात दोन्ही वस्तूंचे उत्पादन जास्त होते व पाकिस्तानमध्ये दोन्ही वस्तूंचे उत्पादन कमी होते। असे असले तरी दोन्ही देशांमध्ये दोन वस्तूंचा व्यय अनुपात किंवा विनिमय दर हा 2:1 असा समान असल्याने आंतरराष्ट्रीय व्यापार लाभदायक होणार नाही। कारण दोन्ही देशामध्ये बघा या ठिकाणी व्यय अनुपात कसा आहे, सारखा आहे। म्हणजे भारतामध्ये गहू जास्त होऊ शकतो, तसंच पाकिस्तानामध्ये सुद्धा गहू जास्त होऊ शकतो। भारतामध्ये तांदूळ कमी होऊ शकतो, तसंच पाकिस्तानामध्ये सुद्धा तांदूळ कमी होऊ शकतो। म्हणजेच अशा परिस्थितीमध्ये भारताला 2 क्विंटल गहू निर्यात करून पाकिस्तानकडून 1 क्विंटलपेक्षा जास्त तांदूळ प्राप्त होणार नाही। त्याऐवजी भारताला तांदळाचे उत्पादन भारतातच करणे परवडेल, कारण तसेच पाकिस्तानला सुद्धा 2 क्विंटल गव्हाच्या बदल्यात भारताकडून 1 क्विंटलपेक्षा जास्त तांदूळ प्राप्त होणार नाही। म्हणून अशा परिस्थितीमध्ये भारत व पाकिस्तानामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार होणार नाही। म्हणजे दोन्ही देशामध्ये जर व्यय अनुपात किंवा उत्पादन खर्च हा जर समान येत असेल तर दोन्ही देशांना आपल्या देशामध्येच ते उत्पादन करणं परवडेल। इतर देशातून ती वस्तू मागवणे त्या ठिकाणी अडचणीचं होऊ शकतं किंवा फायद्याचं ठरणार नाही। म्हणून अशा परिस्थितीमध्ये भारत व पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार होऊ शकणार नाही। म्हणजेच या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की उत्पादन व्ययातील समान भिन्नता हा घटक या ठिकाणी लक्षात येतो। त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार होण्यास अडचणी निर्माण होऊ